रोज रोज तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की पहा. तर आज आपण खमंग खुसखुशीत असे मेथीचे मुटके कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण ही एकदम बारीक चिरून घेऊया. भाजी आपली चिरून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकूया, 1 वाटी बेसन पीठ, इथे मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. हे 1 चमचा टाकूया. 1 चमचा थोडंसं हे धनेपूड टाकूया. 1 चमचा तेल, थोडंसं हिंग, 1 चमचा तीळ, 1 चमचा दही टाकूया. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. थोडीशी हळद, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व आपण व्यवस्थित मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. इथे आपलं पीठ मळून तयार आहे. जास्त पातळ नाही मळायचं, असं थोडंसं घट्टसर मळायचं, म्हणजे आपल्याला त्याचे मुटके हाताने करता येतील. त्यासाठी आपण हे असंच ठेवूया, म्हणजे व्यवस्थित भिजेल. पीठ आपलं व्यवस्थित भिजलं आहे. आता आपण याचे मुटके करूया. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही. मुटके असे पातळ करायचे, जास्त जाड नाही करायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण मुटके करूया. अशा प्रकारे सर्व मुटके आपण करून घेऊया. असे मुटके आपले बनवून तयार आहेत सर्व. आता आपण तेल गरम करायला ठेवू. इथे मी तेल गरम करायला ठेवते. तेल गरम करताना गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा, म्हणजे आपले मुटके जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत. तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मुटके टाकते. अधूनमधून थोडं थोडं हलवत राहायचं, म्हणजे एकाच जागेवरती जास्त लाल होणार नाहीत. मध्यम आचेवरती तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत भाजले जातील. जर फुल गॅसवरती तळले तर ते आतमधलं पीठ कच्चं राहू शकतं किंवा खाताना ते असं पिठाळ लागतं. म्हणून मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. थोडेसे लालसर झालेले आहेत. अजून थोडा वेळ आपण हे असेच तळून घेऊ. मुटके चांगल्या प्रकारे तळले आहेत. आता मी हे काढून घेते. अशा पद्धतीने असा छानसा रंग आलेला आहे. आता मी राहिलेले मुटके याच्यामध्ये सोडून घेते.
जर तुम्हाला मुटके तळून खायचे नसतील तर तुम्ही ते वाफवूनसुद्धा खाऊ शकता. किंवा वाफवून फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. तर आपले मुटके तळून झालेत सगळे. अशा पद्धतीने आपले मुटके बनवून तयार आहेत. मस्त क्रिस्पी असे छान झालेले आहेत. एकदम खुसखुशीत असे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल घंटी पण दाबा. धन्यवाद.